म्हणजे कसं आहे ना की आता आम्ही कुठेही आता समजा आम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठलाही आमचा कौटुंबिक सोहळा असला, समजा लग्न जरी असेल, मामा तिथं आले की त्या नवरा नवरीपेक्षा मामा सेंटर ऑफ अट्रॅक्शन असायचे. मग म्हणलं हे असं बनण्यासाठी काय करावं लागेल, तर असं बनण्यासाठी डॉक्टर बनावं लागेल, चला. तर तो तसा प्रकार होता. आणि एक याच्याविषयी मला एक अतिशय तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की प्रत्येकाला आपल्या लाईफ मधली एक पहिली मेमरी असते. काहीतरी आपली एक पहिली मेमरी असते की बाबा प्रत्येक एक पहिली मेमरी काय असते लाईफमध्ये. ही आता मी तुम्हाला एक महत्वाची मेमरी सांगतो. 1984 मी जेव्हा 4 वर्षाचा होतो त्यावेळेस मामा त्यावेळेस गुरु गोविंद सिंगजी शासकीय महाविद्यालयामध्ये इंटर्नशिप करत होते. आणि तिथे त्यांनी बघितलं की त्या वर्षी तिथं सुदृढ बालक स्पर्धा होती. सुदृढ बालक स्पर्धा. मामाने ती संधी बघितली. मामाला घरात एक टॅलेंट आहे माहित होतं, सुदृढ बालक घरात आहे, अजूनही सुदृढ आहे. तर ते सुदृढ बालक होतं. आणि मग त्यांनी काय केलं की माझे एक चुलते आणि पप्पा यांना सांगितलं की याला त्या स्पर्धेमध्ये सहभागी करा. आणि त्या स्पर्धेमध्ये मी सहभागी झालो. 4थ्या वर्षी मोठा सत्कार झाला. त्या तत्कालीन कलेक्टरनी माझा सत्कार केला. मला मोठं ट्रॅक्टर दिलं. माझा पहिला नंबर आला आणि पेपरमध्ये माझा फोटो छापून आला. आणि अख्खं गाव मला भेटायला आलं की पेपरामध्ये छापून आलेला पोरगा, म्हणजे ज्याचा फोटो छापून आलाय तो पोरगा. तेव्हापासून जे मला मी कोणीतरी भारी आहे वाटायला लागलं ते अजूनही वाटतं मामा. म्हणजे कसं असतं ना, माणसाचं कसं असतं ना, एक सिगमंड फ्रायड नावाचा एक फार मोठा हे आहे, सायंटिस्ट आहे. त्याचं असं एक म्हणणं असतं की तुमचं बालपण कसं गेलेलं आहे त्याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. बरोबर आहे. आणि माझ्या बालपणाला अशी किक स्टार्ट मामाने दिली. त्याच्यामुळे एकदम असं लाईफमध्ये कुठंच असं आत्मविश्वासाची कमतरता जाणवली नाही. मी कुठं परदेशात व्याख्यान देताना नाही वाटली, हिमालयात जाताना वाटलं. इथं सुरुवातीला थोडा अडखळ असेल पण ते मी भावनावश झाल्यामुळे अडकलो असेल, बाकी दुसरं काही नाही. तर